या सगळ्याचं क्रेडिट जातं या सिनेमाचा दिग्दर्शक विजय पाटकर यांना। लेखक आणि दिग्दर्शकाच्या शिस्तीत आणि त्यांच्या अखत्यारीत राहून आम्ही हा सिनेमा केलेला आहे। जरी काही वर्षांपूर्वीचा असेल तरी मला बघताना असं खूप आनंद झाला स्क्रीनवर असे। वऱ्हाडी वाजंत्री असा एक धमाल सिनेमा आपल्या भेटीला येतोय आणि त्यातून लीड रोलमध्ये आपला लाडका पंढरीनाथ कांबळी म्हणजेच पॅरिता येणार आहे। सो अनेक वर्ष सिनेमा थांबला होता, फायनली भेटीला तर स्वतःलाच पुन्हा त्या भूमिकेत किंवा त्या लुकमध्ये पाहून कसं वाटतं? नाही, खूपच गंमत वाटली आज जेव्हा ट्रेलर आणि या सगळ्या गोष्टी बघितल्या। पण या सगळ्याचं क्रेडिट जातं या सिनेमाचा दिग्दर्शक विजय पाटकर यांना। कारण 2015ला आम्ही हा सिनेमा करायला घेतला होता आणि मग नंतर कोविडमुळे तो थोडासा डिले झाला। कदाचित दुसरा तिसरा प्रोड्युसर असता किंवा दिग्दर्शक असता तर त्याने हात वर केले असतील, बघून घेईल प्रोड्युसर काय करायचं। पण ह्याने मात्र ह्या सगळ्या प्रोसेसचा पाठपुरावा केला, तो सिनेमा पूर्ण केला। 1-2 गाणी होती ती पूर्ण केली, एडिट करून सगळं सोपस्कार करून ह्या आज सिनेमा जो 11 नोव्हेंबरला रिलीज होऊन तुम्हा सगळ्यांसमोर येणार आहे, याचं सगळं श्रेय या सिनेमाचं सगळं श्रेय हे फक्त विजय पाटकरला जातं आहे। कारण आम्ही नट मंडळी काम करून मोकळे झालेले असतो, प्रोड्युसर्स त्यांचे पैसे लावून मोकळे झालेले असतात, पण जे पुढचे सोपस्कार आणि जे फिल्म रिलीज होऊन म्हणजे त्याची डिलिव्हरी होऊन नामकरण होण्यासाठीची जी वेळ असते ती खूप महत्त्वाची असते आणि त्याच्यासाठी फक्त विजय पाटकर महत्त्वाचा माणूस आहे। बाकी या सिनेमाचं शूटिंग आम्ही वाईत करत होतो, प्रत्येकाचे कॅरेक्टर जसं आता मकरंद पण मगाशी म्हणाला की ही अर्कचित्र जी आहेत ती वैभव परब या आमच्या लेखक मित्राने उत्तम साकारलेली आहेत आणि त्याच्यामुळे वेगळं आणखीन काय करायची गरज नव्हती। जे डायलॉग्स होते तेवढेच फक्त बोलायचे, त्यातनंच विनोदाची निर्मिती होणार होती आणि ती आम्ही सगळ्यांनी लेखक आणि दिग्दर्शकाच्या शिस्तीत आणि त्यांच्या अखत्यारीत राहून आम्ही हा सिनेमा केलेला आहे आणि गोड सिनेमा झालेला आहे। जसं आत्तापर्यंत म्हणलं जातं की आता खूप वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, खरं तर OTT आहे, आणखीन टेलिव्हिजनचे आहेत, खूप वेगवेगळे कंटेंट्स आहेत, चावट आहेत, आणखीन काय सेक्स्युअल आहेत, ब्ला ब्ला ब्ला। पण हा सिनेमा तुम्ही सगळी मंडळी अगदी घरातल्या सगळ्या म्हाताऱ्या कोताऱ्यांपासून अगदी आबालवृद्धांपासून सगळ्यांनी एकत्र येऊन हा सिनेमा थिएटरमध्ये बघण्यासारखा झालेला आहे आणि हा तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडेल। इतकं भरभरून बोललास की जेव्हा हा सिनेमा शूट होत होता त्या सगळ्या आठवणी तर ताज्या झाल्याच असतील, आय एम शुअर। पण जेव्हा कळलं की म्हणजे मला वाटत होतं की कुठेतरी असं मनात असेल की सिनेमा आता येईल नाही येईल हे संभ्रम होता, पण जेव्हा कळलं की नाही हा सिनेमा आता रिलीज होत आहे तेव्हा पहिलं रिॲक्शन? नाही, खूप आनंद झाला होता। काय म्हणतोयस, हो आपण करतोय असं झालं होतं आमचं। कारण बऱ्याचदा काय होतं ना की आम्ही नट मंडळी जे काही काम करत असतो ते कोणासाठी करत असतो तर ते प्रेक्षकांसाठी, आणि ते काम प्रेक्षकांसमोर येणं खूप गरजेचं असतं आणि त्याच्यात सगळ्यात मोठा आनंद असतो। आणि ते आल्याच्यानंतर तुमची सगळ्या मंडळींची वाहवा असते, तुमचं कौतुक असतं, ह्या कौतुकाला आम्ही खूप हापापलेले असतो मंडळी। आणि एखादं काम आपलं रिलीज होत नाही किंवा काय त्याचं खूप वाईट वाटतं। ह्याच्या अगोदर बऱ्याच गोष्टी झाल्या आहेत, पण हा एक पहिला सिनेमा असा होतो की जरी रखडलेला असेल, जरी काही वर्षांपूर्वीचा असेल, तरी पण तो सिनेमा रिलीज होतोय। फोटोशूटला बोललो तेव्हा मी असं विजयादाला म्हटलं, अरे काय बोलतो, आपण करतोय? तर हो आपण करतोय। फोटोशूट झालं, बाकी सगळे सोपस्कार झाले, आज प्रेस आहे आणि 11 नोव्हेंबरला हा सिनेमा रिलीज होतोय। खूप आनंद होतोय। एक जरी काही वर्षांपूर्वीचा असेल तरी मला बघताना असं खूप आनंद झाला स्क्रीनवर। असे छान केस आणि खूप असा वेगळा लुक, म्हणजे आत्ता जो दिसतोय तो त्याच्यापेक्षा वेगळा लुक आहे आणि खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे। आणि तुम्ही सगळ्यांनी पण हा सिनेमा बघा आणि तेवढाच आनंद तुम्हा सगळ्या मंडळींना मिळेल। त्यातच अनेक मंडळी तर दिसत आहेत, पण रीमाताई सुद्धा त्याच्यात दिसत आहेत आणि त्या आता आपल्यासोबत नाही। सो या सिनेमानिमित्त त्या सगळ्या आठवणी कशा होत्या? तिला पण खरंच खूप आवडलं असतं हे सगळं आत्ता बघताना हा सोहळा। कारण जरी ती हिंदीत, मराठीत आणि वेगवेगळ्या भाषांमध्ये तिने सिनेमा केले असतील तरी पण ह्या सिनेमात ना एक वेगळं बॉन्डिंग होतं। म्हणजे मी पहिल्यांदा इतके दिवस रीमाताईसोबत काम केलं होतं, त्याचा एक वेगळा आनंद होता। आणि असे बसून रीमाताई आणि आम्ही असे बसून गप्पा मारायचो, हे माझ्यासाठी खरं तर खूप स्वप्नवत होतं की नाहीतर मी आत्ता लहानपणापासून आत्तापर्यंत फक्त यांना मोठ्या स्क्रीनवर आणि मोठमोठ्या सिनेमातनं बघताना म्हणजे असं मला वाटलं पण नव्हतं की मी यांच्यासोबत कधी काम करायला संधी मिळेल। पण असे आम्ही एकतर तिच्या लहान भावाचं कॅरेक्टर माझं होतं, त्याच्यामुळे आमचेच मॅक्सिमम सीन्स होते
आणि मग अदरवाईज पण ब्रेकमध्ये आम्ही सतत जेवायला एकत्र बसणं, गप्पा-टप्पा करणं, मग तुझ्या घरी कोण असतं, मग काय असतं, काय करते तुझी बायको. सो खूप गप्पा झाल्या आणि खरंच आता तिला खूप मिस करतोय. तिने हा सिनेमा आत्ता रिलीज होताना आणि हे सगळं आत्ता सोहळा बघितला असता तर तिला पण खूप आनंद झाला असता आणि खरंच आम्ही रीमाताई वी मिस यू. हा सिनेमा पाहताना आय एम शुअर सगळ्यांनाच त्या आठवणी येणार आहेत. सो पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. सिनेमा अखेर रिलीज होतोय आज. तुझा हा लुक आहे, तुझी ही भूमिका आहे, ती सगळी सगळी भरभरून इतका बोलतोय. प्रेक्षकांना या निमित्त जर आज जाता जाता काही सांगायचं असेल तर काय? नक्कीच आत्तापर्यंतच्या सगळ्या कामांवर तुम्ही सगळ्या मंडळींनी आमच्यावर खूप प्रेम केलं आहे आणि आत्ताचा एक जॉनरा खूप बदललेला आहे विनोदाचा किंवा एकूणच एंटरटेनमेंटचा. तर ह्या वेगळ्या बदललेल्या जॉनरामध्ये एक खूप गोड आपली घरगुती आपल्या घरातली म्हणजे जसं मागाशी मकरंद म्हणाला की नॉर्मली आपण कुठल्या तरी लग्न समारंभात जातो तेव्हा वेगवेगळी पात्रं आपल्याला दिसतात, तिथे होणारे गोंधळ आपल्याला दिसतात, तर ते बघताना आपल्याला हसू येतं. पण हेच जर गोंधळ आपल्या घरात होत असतील आणि मग ते लग्न समारंभात जर मंडळी कशी रिॲक्ट होतात ते बघताना तुम्हाला सगळ्या मंडळींना नक्की आवडेल. तेव्हा 11 नोव्हेंबरला तुमच्या जवळपासच्या थिएटरात नक्की जा तिकीट काढून. आणि नाहीतर हल्ली थोडासा कंटाळा करतात, अरे काही दिवसांनी तरी येईलच ना. पण जी गोष्ट ज्या गोष्टींसाठी ज्या प्रिमायसेससाठी बनवलेली असते त्या गोष्टीत बघण्याची मज्जा आहे. त्यामुळे नक्की 11 नोव्हेंबरला तुम्ही सिनेमागृहात जाऊन हा चित्रपट बघा. शुअर हे प्रेक्षक ऐकणार आहेत आणि जाऊन सिनेमा पाहणार आहेत आणि कसा वाटला तर तुझ्यापर्यंत कळवणारच आहे. तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.